नमस्कार मंडळी. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री या उपक्रमात मी घेऊन आली आहे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित डॉक्टर नितीन हंडे लिखित मिथकांचे जग. माणूस हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. त्याला गोष्टीत रमायला आवडतं. किंबहुना अशा गोष्टी रचणं हेच त्याचं होमोसेपियन सेपियन म्हणजेच अतिहुशार मानव असल्याचं लक्षण आहे. आज अनेक प्राचीन गुहांमध्ये शिकारी अवस्थेतील मानवानं काढलेली चित्र आपण जेव्हा पाहतो, तेव्हा त्यात देवकल्पना साकारलेली दिसत नाही. त्यात निसर्गातील अनेक प्रतीक दिसतात. कदाचित तेच त्याचे देवता किंवा भीतीची स्थानं असतील. मात्र जेव्हा मानव शेती करू लागला, त्यावेळेस त्याला आपल्यासारख्याच मानवी शरीर असलेल्या देवांची गरज भासली असावी. या अवस्थेत देवी देवता जन्माला आल्या आणि त्याबरोबर त्यांच्या मिथक कथा हे देखील मानवांच्या कल्पना शक्तीनं भरारी घेतली आणि पूर्ण जगामध्ये देवतांचे एकापेक्षा एक भारी अवतार जन्माला आले. त्यांच्या व्हर्जन्स अपडेट होत राहिल्या. व्यापार जसा वाढत गेला तसं तसं या मिथक कथा देखील जगभर पसरत गेल्या. धारणा, भीती आणि भक्तीची प्रतीकं, भीती आणि भक्ती व्यक्त करायची साधनं या सर्वांचा प्रसार होत गेला. आफ्रिका, आशिया आणि युरोप हे खंड प्राचीन सिल्क रूटच्या मार्गाने जोडले होते. इथल्या संस्कृतीमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. त्यासोबत एकमेकांच्या धर्माचा, देवांचा आणि देवांच्या मिथक कथांचा प्रभाव एकमेकांवर पडला. हे जग मिथकांच्या धाग्यानं जोडलंय. हा धागा उलगडत गेला तर आपल्याला मानवाचं झालेलं स्थलांतर देखील समजून घेता येतं. तर याच पुस्तकातील निरनिराळ्या संस्कृतींपैकी मंगोलियन या लेखाचं वाचन मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. इतिहासातील सर्वात मोठं एकसंघ साम्राज्य म्हणून मंगोलियन साम्राज्य ओळखलं जातं. मध्य आशियातील स्टेपच्या गवताळ प्रदेशात अनेक भटक्या जमाती राहत होत्या. घोडेस्वारी, धनुष्यबाण आणि शिकार यात पारंगत असलेल्या या जमाती एकमेकींशी सतत युद्ध करत असत. लहान लहान टोळ्या करून शत्रू जमातीवर अचानक छापे टाकून मारकाट करून पशुधनाची चोरी करणं किंवा कसला तरी बदला घेणं हा त्यांचा रोजचा उद्योग असायचा. नायमान, खोंगिरात, तातार, मेरकीट, सालजिऊत, तैचिऊत, जाद्रन, उरियंखात, बारलास, ओइरात, केराईत, उईगुर आणि मंगोल अशा या जमाती आपापसात युद्ध करत असत. या सर्व जमातींना आपापसातील वैर विसरायला लावून चंगेज खाननं त्यांना एकत्र आणलं आणि राजाज्ञा पाळण्याची शिस्त लावत बलाढ्य राष्ट्र निर्माण केलं. चंगेज खानच्या वंशजांनी राज्याचा अधिक विस्तार केला. बाल्टिक समुद्रापासून थेट कोरियापर्यंत तब्बल 2.5 कोटी वर्ग किलोमीटर एवढ्या मोठ्या भूभागात हे साम्राज्य पसरलं होतं. चंगेज खान म्हणजे मुस्लिम असा अनेक जणांचा गैरसमज होतो. चंगेज खान मुस्लिम नसून मंगोल जमातीत जन्मला होता, जिथं शामनिक देवतांचं पूजन केलं जायचं. मंगोल लोकांचा मुख्य देव तेंग्री म्हणजे आकाश देव. चंगेज खाननं आपलं साम्राज्य हा तेंग्रीचा आशीर्वाद आहे असं मानलं. तेंग्रीनं मला शासक म्हणून निवडलं आहे असं तो म्हणत असे. तेमुजीन हे त्याचं मूळ नाव होतं. चंगेज खान म्हणजे संपूर्ण विश्वाचा शासक असा त्याला मिळालेला किताब होता. तरबेज घोडदळ, निष्णात तिरंदाज, जलद हालचाली आणि मानसिक दडपशाही या तंत्रांवर त्यानं आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. क्रूरता हे त्याचं प्रमुख हत्यार होतं. पूर्ण शहरच्या शहर कत्तल करून टाकणं, पूर्ण राज्य जाळून बेचिराख करणं यात त्याला असुरी आनंद मिळायचा. त्याच्या काळात सुमारे 3 ते 4 कोटी लोकांची कत्तल झाली असावी असा अंदाज इतिहास तज्ञ वर्तवतात. तेव्हा जगाची लोकसंख्या 50 कोटी होती. यावरून आपण त्याची क्रूरता आणि त्यातील दाहकता समजून घेऊ शकतो. याशिवाय त्यानं लाखो लोकांना गुलाम देखील केलं होतं. समरकंद हे शहर जिंकल्यावर तिथल्या मशिदींमध्ये उंट आणि घोडे बांधून चंगेज खाननं इस्लाम धर्माची अवहेलना केली होती.
भारतातील मुस्लिम शासकानं चंगेज खानचा रेटा उत्तर सीमेवरच थोपवला म्हणून भारतीयांना त्याची झळ बसली नाही. चंगेज खानच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी आणि नातवंडांनी मंगोलियन साम्राज्य प्रचंड वाढवलं. मात्र लवकरच हे साम्राज्य 4 भागात विभागलं गेलं. युआन, इल्खानत, गोल्डन होड आणि चगताई खानत असे त्याचे 4 तुकडे पडले. चंगेज खानच्या व्यक्तिमत्वावरून मंगोलियन संस्कृतीबाबत मत बनवणं चुकीचं ठरेल. कारण पोटासाठी हिंस्त्र पद्धतीनं वागत असलेल्या सर्व मंगोलियन जमाती या इतर संस्कृतीसाठी मात्र सहिष्णू होत्या. इथं असलेल्या शामन संस्कृतीनं बौद्ध, इस्लाम यासारख्या सर्व नवनवीन विचारधारांचा स्वीकार केला. अर्थात बरेच मंगोल लोक आपले जुने देव, आत्मे, पवित्र पर्वत सोडायला तयार नव्हते. परिणामी बौद्ध धर्म स्वीकारताना देखील त्यांनी शामन परंपरा जपली. बौद्ध मंत्रांसोबत शामन पद्धतीनं ढोल वाजवत आत्म्यांना अनेक गोष्टी अर्पण केल्या जाऊ लागल्या. त्यांचं जीवन पूर्णपणे निसर्गावर व पशुपालनावर अवलंबून होतं. एका भागातील गवत कमी झालं की त्यांना स्थलांतर करावं लागायचं. सततच्या भटक्या जीवनामुळं या संस्कृतीमधील लिखित ग्रंथ कमी आहेत, मात्र दंतकथा मोठ्या प्रमाणात फुलल्या आहेत. स्टेप प्रदेशात निर्माण झालेल्या तुर्की आणि मंगोल या दोन्ही वंशातील मिथकांमध्ये भरपूर साम्य आहे. म्हणजे त्यांचं उगमस्थान एकच असेल. आपण मंगोल वंश कसा निर्माण झाला याची दंतकथा सर्वात आधी पाहू. खूप प्राचीन काळी जेव्हा स्टेपच्या गवताळ भागात कोणी मनुष्य नव्हता, तेव्हा निळा लांडगा आणि पांढरी हरणी इथं अवतरले. त्यांना आकाशदेव तेंगरीनं पृथ्वीवर पाठवलं होतं. शक्तिशाली, साहसी आणि युद्धकुशल असलेला निळा लांडगा आणि सुंदरता, ममता यांनी भरलेली पांढरी हरणी हे दोघं ओनोन नदीच्या काठावर आले आणि तिथं त्यांनी आपलं घर वसवलं. त्यांच्या संततीतून अनेक कुळं जन्माला आली. त्यापैकी एक वंश पुढे जाऊन मंगोल म्हणून ओळखला गेला. मंगोल लोक मानतात की चंगेज खान हा स्वतः या निळ्या लांडगा आणि पांढऱ्या हरणीचा वंशज आहे. जर मंगोल मुलांच्या पाठीवर, पोटावर किंवा पायावर निळे डाग असतील, तर हे डाग आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे, असं तिथं मानलं जातं. इथं डाग अच्छे है असा समज आहे. डाग दिसणारं बाळ भविष्यात शौर्यवान किंवा प्रगल्भ होईल असा मंगोलियन लोकांना विश्वास होता. या डागांना वैद्यकीय भाषेत मंगोलियन स्पॉट असंच नाव आहे. कारण या डागांना मंगोलिया एवढं महत्व इतर कोणी दिलं नव्हतं. खरं तर जगभरातील बालकांना असे डाग असतात. कारण गर्भावस्थेत असताना त्वचेतील रंगद्रव्य कधी कधी योग्य ठिकाणी न जाता त्वचेच्या खोल थरांमध्ये अडकून राहतात. त्यामुळं त्वचेवर निळसर छटा निर्माण होते. बालपण सरताना हा डाग देखील पुसट होत जातो. तरुण होईपर्यंत पूर्ण गेलेला असतो. मात्र आपण निळ्या लांडग्याची औलाद आहे म्हणून आपल्या बाळाला असा डाग आला आहे, असा मंगोलियामध्ये समज होता. बाळाच्या शरीरावर हा डाग दिसल्यावर त्याला विशेष विधी करून आशीर्वाद दिला जात असे. हा डाग एवढा प्रतिष्ठान असे की बाळाचं चित्र काढताना देखील तो डाग त्यात येईल याची काळजी घेतली जात असे. निळा लांडगा खुश झाला पाहिजे ना. मंगोलियन मिथकांमध्ये ही सृष्टी कशी निर्माण झाली असेल याची अनेक मिथक आहेत. त्यातील महत्वाचं मिथक पाहूया. सुरुवातीला या विश्वात फक्त निळं आकाश आणि महासागरासारखं अनंत पाणी होतं. आकाशात केवळ सर्वोच्च देव तेंगरी अस्तित्वात होता. त्यानं विचार केला की काहीतरी पाहिजे राव इथं. त्याच्या इच्छेनं प्रकाश आणि अंधार या दोन शक्ती निर्माण झाल्या. उल्गेन म्हणजे प्रकाश हा चांगुलपणाशी आणि जीवनाशी जोडलेला देव होता. तर एरलिक म्हणजे अंधार हा अहंकार आणि मृत्यूशी जोडलेला देव होता. तेंगरीनं उल्गेनला पृथ्वी बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. आता महासागरात कशी काय पृथ्वी बनवणार ना. उल्गेननं एर्लिकला पाण्याच्या तळातून माती काढून देण्यासाठी मदत मागितली. एर्लिकनं सागरात डुबकी मारली. तो माती घेऊन आला, पण त्याच्या मनात असा विचार आला की ही माती त्याला दिली तर सगळे म्हणतील यानं सृष्टी निर्माण केली, मग आपल्याला काय फायदा. मग त्यानं माती उकरली खरी, पण ती स्वतःच्या तोंडात लपवून ठेवली. मात्र
माती त्याच्या तोंडात फुगली आणि त्याचा श्वास गुदमरू लागला. ही बाब उल्गेनच्या लक्षात आली. त्यानं एरिकला माती थुंकायला सांगितली. या मातीतून डोंगर, दऱ्या, जंगल निर्माण झाली आणि सृष्टी साकार झाली. उल्गेन मग सूर्य, चंद्र, तारे निर्माण केले, प्राणी पक्षी घडवले, मानवाची निर्मिती केली आणि त्यांना आत्मा दिला. एर्लिक मात्र तिकडे धुमसतच होता. त्याला वाटलं की माझ्यातही शक्ती आहे, मग मी का दुय्यम भूमिका स्वीकारू. मग तो पृथ्वीच्या गाभ्यात उतरला. तिथं पाताळात त्यानं आपलं राज्य निर्माण केलं, जिथं मृत्यूनंतर पापी व्यक्तींचे आत्मे जातात. माणसाच्या मनातले चांगले व वाईट विचार म्हणजे उल्गेन आणि एर्लिक यांचीच देण मानली जाते. शामन लोक समजतात की मानव जेव्हा धर्मशील प्रामाणिक जीवन जगतो तेव्हा उल्गेनकडे पोहोचतो. लोभ, पाप, फसवणूक केल्यास त्याचा आत्मा एर्लिकच्या अधोलोकात अडकतो. मानवाच्या निर्मितीची एक जरा रोमॅन्टिक आवृत्ती देखील आहे. इथं सुरुवातीला अस्तित्वात असलेली तेंगरी म्हणजे निळ आकाश आणि एतुगेन म्हणजे पृथ्वी माता, ही दोघ जण परस्परांकडे आकर्षित होतात. आकाश पृथ्वीवर आपली किरण ओततो, पृथ्वी ती स्वीकारून अंकुर निर्माण करते. अशा दिव्य मिलनातून सृष्टीचा आरंभ झाला. एतुगेनच्या गर्भातून आकाशाला भिडणारे पर्वत उभे राहिले. जीवनरस घेऊन नद्या वाहू लागल्या, वनराई फुलली, ऋतू सुरू झाले. यानंतर तेंगरीनं आपल्या श्वासातून वाऱ्यांना मुक्त केलं. वारे पृथ्वीवर फिरले आणि त्यातून जंगली घोडे, गरुड, लांडगे, उंट, शेळ्या असे प्राणी प्रकट झाले. नंतर तेंगरी आणि एतुगेन यांनी मानवाची निर्मिती केली. एतुगेननं त्यांना शरीर दिलं तर तेंगरीनं मानवाला आत्मा, विचार करण्याची क्षमता आणि धैर्य दिलं. म्हणून मानवाचं डोकं तेंगरीकडे उंचावलेलं असतं आणि त्याचे पाय मातीत रोवलेले असतात. मंगोल लोक असं समजतात की प्रत्येक झाड, प्रत्येक दगड, प्रत्येक झऱ्यात, प्रत्येक प्राण्यात आणि प्रत्येक मानवात आकाश आणि पृथ्वीची शक्ती मिसळलेली आहे. शामन मंडळी चंद्रग्रहणाला एर्लिक सारख्या दुष्ट आत्म्याचा हल्ला मानायची. इथं सूर्य आणि चंद्राची छान दंतकथा आहे. हे विश्व सुरू झालं तेव्हा आकाशात दोन तेजस्वी प्रकाश होते. एक प्रकाश होता हाप या सूर्यदेवीचा आणि दुसरा प्रकाश होता काप या चंद्रदेवाचा. हे दोघं बहीण भाऊ होते असंही काही कथांमध्ये सांगितलं जातं. तर काही कथांमध्ये ते नवरा बायको आहेत आणि तारे ही त्यांची मुलं आहेत. तर जेव्हा विश्व सुरू झालं तेव्हा सूर्य आणि चंद्र दोघांचाही प्रकाश सारखाच तीव्र होता. त्यामुळं जग 24 तास उजळून निघालं होतं. रात्र आणि दिवस असा फरकच राहिला नव्हता. पृथ्वीवरच्या लोकांना त्रास होऊ लागला, झोपच येईना. तेव्हा तेंगरी देवानं एक लांडगा सूर्य आणि चंद्राकडे पाठवला. त्यानं आदेश दिला की तुम्ही दोघं एकत्र राहू नका. एक दिवसाचा अधिपती होईल तर दुसरा रात्रीचा. सूर्या तू दिवसा चमक आणि चंद्रा तू रात्रीचा रक्षक हो. चंद्रानं आधी विरोध केला तर त्याचं तेज देखील कमी करून टाकलं. मग चंद्र सगळं ऐकायला तयार झाला. अशा रीतीनं दिवस रात्र वेगळे झाले. मंगोल लोकांचा विश्वास होता की विश्व 3 थरात विभागलेलं आहे. वरचं जग जिथं देव, पवित्र आत्मे आणि चांगल्या शक्ती राहतात. मधलं जग जिथं मानव तसेच प्राणी राहतात आणि पाताळ जिथं पापी आत्मे राहतात. मात्र यांच्या कल्पनेतील वरचं जग देखील 9 स्तरांचं आहे. पृथ्वीच्या जवळ असलेल्या पहिल्या आकाशात वाऱ्यांचे आणि पावसाचे देव राहतात. दुसऱ्या आकाशात चंद्र राहतो तर तिसऱ्या आकाशात सूर्य. चौथ्या आकाशात ग्रह आणि तारे असतात जे प्रवाशांना दिशा दाखवतात. पाचव्या आकाशात योद्ध्यांचे आत्मे राहतात तर सहाव्या आकाशात ज्ञानी लोकांचे आत्मे राहतात. सातव्या आकाशात देवदूतासारखं धावून गेलेले पुण्यवान आत्मे राहतात तर आठव्या आकाशात केवळ शामन मंडळी पोचू शकतात. नववं आकाश हे तेंगरी, उल्गेन आणि इतर पवित्र देवांसाठी राखीव आहे. शामन ढोल वाजवत अंगात येऊन स्वतःच्या आत्म्याला या 9 आकाशात चढवतो. तो देवांना भेटतो आणि सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधून आणतो. मंगोल तुर्की परंपरेमध्ये शामन मंडळी ही मानव आणि दैवी जग यांच्यामधला दुवा असतात. पहिला शामन कसा जन्मला याची आपण कथा पाहू. जेव्हा पृथ्वी नुकतीच निर्माण झाली तेव्हा आकाश व पृथ्वी यांच्यात मधला दुवा नव्हता.
देवतांचा आवाज मानवांपर्यंत पोहोचत नव्हता आणि मानवांच्या प्रार्थना देवांपर्यंत पोहोचत नव्हत्या. या समस्येवर मात करण्यासाठी आकाशदेव आणि पृथ्वी माता एकत्र येतात. त्यांच्या मिलनातून पहिल्या शामनाचा बुरखानाचा जन्म होतो. तो ना पूर्ण देव देव होता, ना पूर्णपणे माणूस. त्याच्या दोन्हींची ऊर्जा होती. या पहिल्या शामनाला देवांनी अनेक देणग्या दिल्या होत्या. त्याला एक ढोल दिला होता, ज्याच्या तालावर आत्मे बोलावले जातात. पंखांचा पोशाख दिला होता, ज्यामुळे तो आत्म्यांच्या जगात उडू शकत असे. मंगोल लोक मानतात की प्रत्येक शामन हा या पहिल्या शामनाचा बुरखानाचा वंशज असतो. बुरखानप्रमाणेच बुरखान खालदून हा पर्वत देखील मंगोल लोकांसाठी पवित्र आहे. या पर्वताला चंगेज खानाचा संरक्षक पर्वत मानलं जातं. इथल्या मिथकानुसार तेंगरी आणि एतुगेन यांनी जग निर्माण केल्यानंतर काही निवडक स्थळांना दैवी ऊर्जा दिली. त्यातला सर्वात पवित्र शिखर म्हणजे बुरखान खालदून आहे. या पर्वताच्या शिखरावर प्रार्थना केली की आकाशदेव 100% ऐकतोच. लहानपणी चंगेज खान उर्फ तेमुजींच्या कुटुंबाला शत्रूंनी छळलं होतं. तेव्हा त्यानं बुरखान खालदूनच्या जंगलात पळ काढला. शत्रूंपासून लपून त्यानं या पर्वताला वंदन केलं आणि प्रार्थना केली की आता माझा जीव वाचवला तर मी तुम्हाला आयुष्यभर पूजेन. चंगेज खान मोठा झाल्यावर साम्राज्य स्थापन केल्यावरही तो प्रत्येक युद्धाच्या आधी बुरखान खालदूनकडे पाहत प्रार्थना करत असे. मंगोल जमातीमध्ये या पर्वताभोवती 3 वेळा प्रदक्षिणा करणं हा एक महत्वाचा विधी आहे. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या पर्वतावर दगडांचा ढिगारा बांधून त्यावर निळ्या आकाशाचं प्रतीक असलेलं खादक म्हणजे रिबन आजही बांधल्या जातात. गरुड आणि हंसाची खूप छान प्रेम कहाणी मंगोल लोकांनी रंगवली आहे. खूप प्राचीन काळी आकाशात उडणारा गरुड आणि तलावावर तरंगणारा हंस एकमेकांना भेटले. दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले. गरुडाला हंसाची पांढरी निर्मळता आवडली तर हंसाला गरुडाची सामर्थ्यशाली पंखांची भरारी भारी वाटली. हळूहळू त्यांचं नातं घट्ट झालं. ते दोघं रोज भेटू लागले. गरुड आकाशातून खाली झेप घ्यायचा, हंस तलावातून उडून वर यायचा. एक दिवस ते साथ में जीने मरने की कसम घेतात. मात्र त्यांच्या प्रेमात बिब्बा कालवायला तेंगरी येतो. तो म्हणतो की तुमचं प्रेम निसर्ग विरोधी आहे. गरुडानं नेहमी आकाशात राहावं आणि हंसानं तळ्यात. मात्र दोघं जण तेंगरीचा आदेश फाट्यावर मारायचं ठरवतात. एक दिवस हंसाला पाठीवर घेऊन गरुड भरारी घेतो आणि 9 आकाश पार करून त्याच्या पलीकडे निघून जातो. नंतर तो कुणालाच दिसला नाही. आजही आकाशात उडणारा गरुड दिसला की मंगोल लोक म्हणतात की तो आपल्या हंसाला शोधतोय. तलावावर हंस दिसल्यावर ते म्हणतात की तो आपल्या गरुडाची आठवण काढतोय. कोरियन लोकांप्रमाणे प्रत्येक मंगोल जमातीनं आपल्या जमातीचा पूर्वज म्हणून एक प्राणी निवडलाय. भटक्या संस्कृतीत मानव आणि प्राणी यांचं नातं अधिक जवळचं असतं. म्हणून शिक्षा, आशीर्वाद किंवा जादू यासारखं माध्यम वापरून इथल्या मिथकांमध्ये माणसाचा प्राणी बनू शकतो आणि प्राण्याचा माणूस. इथं अशा अनेक कथा आहेत. त्यापैकी निवडक कथा आपण पाहू. एक तरुण शिकारी जंगलात हरवतो. भुकेने तो मेलाच असता. मात्र त्याच वेळी एका लांडगिणीला त्याची दया येते. ती त्याला दूध पाजून वाचवते. त्यांच्यात छान नातं तयार होतं. ती म्हणते, तू आता माझ्या पिलांप्रमाणे झालायस. जेव्हा कधी तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू लांडगा होऊ शकशील. त्या दिवसापासून संकट प्रसंगी तो शिकारी लांडगा बनू शकत होता. इथला लांडगा लबाड नसावा कदाचित, म्हणूनच चंगेज खान सारख्या मंगोल वंशीयांना स्वतःला लांडग्यांची संतती म्हणून घेणं भूषणावह वाटत असे. एका सैनिकाचा प्रिय घोडा युद्धात मारला जातो. सैनिक घोड्याच्या मृतदेहावर रडत बसतो. तेव्हा घोड्याचा आत्मा प्रकट होऊन म्हणतो की माझं शरीर संपलं पण आत्मा जिवंत आहे. तुला हवं तेव्हा तू घोड्याप्रमाणे वेगात धावू शकशील. तेव्हापासून त्या वीरानं युद्धात स्वतःचं रूपांतर घोड्यात करून शत्रूंवर नेहमी विजय मिळवला. आहे ना सबसे तेज. हरणांच्या डोळ्यात कायम करुणा दिसते त्याबाबत एक कथा आहे. एका सरोवराजवळ एक हरणी राहत होती. ती चंद्रप्रकाशात सुंदर स्त्री बनायची आणि पाण्यावर नाचायची. एक तरुण राजकुमार तिच्या प्रेमात पडतो. तिला पकडण्यासाठी सापळा लावतो. ती त्याला सांगते की सापळा लावू नकोस, नाहीतर मी कायमची हरिण होऊन जाईल.
राजकुमार काही ऐकत नाही आणि सापळा लावतोच. ती सापळ्यात अडकत नाही, मात्र कायमची हरीण होऊन जाते. तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. म्हणूनच तेव्हापासून हरणांच्या डोळ्यात कायम दुःख दिसत असतं. मंगोलियन मिथकांमध्ये असं मानलं जातं की व्यक्तीचा आत्मा कधी पक्षी, कधी प्राणी, तर कधी मानव म्हणून परततो. तसेच पितरांचा आत्मा आपल्याच वंशात जन्म घेतो. जेव्हा कुणाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या आत्म्याचा प्रवास सुरू होतो. पहिल्या 7 रात्री तो आपल्याच घराभोवती फिरतो आणि या काळात कुटुंबाला स्वप्न पडतात. स्वप्नात जर पांढरा घोडा दिसला, तर तो आत्मा पुन्हा मानव म्हणून जन्म घेतो. स्वप्नात काळा लांडगा दिसला, तर तो आत्मा प्राणी जन्म घेतो. आणि स्वप्नात जर पक्षी दिसला, तर तो आत्मा जन्म मरणाचा फेरा चुकवून मुक्त झाला असं समजलं जातं. घरात मृत्यू झाल्यावर कुटुंबीय शामनाला बोलावतात. शामन ढोल वाजवतो आणि त्याच्या अंगात येतं. मग तो तेंगरी आणि एतुगेन यांच्याकडे आत्म्याबद्दल चौकशी करतो. कुटुंबात एखादं मूल नावकरी म्हणजे पूर्वजांचा पुनर्जन्म असं असलं तर शामन ते ओळखतो. मग अशा मुलाला कुटुंबात आणि गावात खूप सन्मान मिळतो. रफ अँड टफ जीवन जगणाऱ्या मंगोलियन लोकांचे सण देखील रफ अँड टफ आहेत. नादाम हा इथला सर्वात मोठा सण आहे. दरवर्षी 11 ते 13 जुलै दरम्यान संपूर्ण मंगोलियात साजरा होणाऱ्या या सणात घोड्यांची शर्यत असते, ज्यामध्ये 5 ते 13 वर्षांची मुलं सुमारे 30 किलोमीटरची शर्यत खेळतात. याशिवाय कुस्ती आणि धनुर्विद्या यांच्या स्पर्धा देखील असतात. स्त्रिया धनुर्विद्येमध्ये भाग घेऊ शकतात. याशिवाय पारंपरिक संगीत, नृत्य हे देखील कार्यक्रमाचं आकर्षण असतं. 14व्या शतकात जेव्हा मंगोलियन साम्राज्याचे तुकडे झाले, तेव्हा प्रचंड मोठ्या भूभागावर राज्य करणारी ही संस्कृती देखील कमजोर पडली. 20व्या शतकात जेव्हा हा भाग सोव्हिएत राजवटीखाली गेला, तेव्हा बौद्ध धर्म आणि अघोरी वाटणारा शामनवाद दोन्हीवर कायद्याने बंदी आली. 1990 नंतर सोव्हिएतचं पतन झाल्यावर इथल्या लोकांनी दोन्ही परंपरा पुनरुज्जीवित केल्या. आज मंगोलियात लोक बौद्धही आहेत आणि शामन विधीही पाळल्या जात आहेत. तुर्की मिथकं आणि मंगोल मिथकांमध्ये एवढं साम्य आहे की तुर्की मिथकांचं वेगळं प्रकरण करायची गरज नाही. दोन्ही संस्कृती एका स्टेप्स प्रदेशातून आल्या असल्यानं त्यांचं जीवन घोडेपालन, निसर्गपूजा आणि शामनवादाशी निगडीत होतं. तेंगरी हा देव दोन्हीकडे आहे. एतुगेन या धरती मातेचं टर्किश नाव येरसू आहे. बाकी तपशील सारखेच आहेत. उल्गेन आणि एर्लिक दोन्हीकडे आहेत. देव आणि मानव यांच्यातील दुवा असलेले शामन देखील दोन्हीकडे आहे. त्यामुळं आपण आता गवताळ प्रदेशात अधिक वेळ न घालवता आपला मोर्चा भारताच्या पूर्वेकडे वळवू आणि तिथं पूर्वी काय कथा रचल्या गेल्या हे पाहू. या मिथकासोबत इतर अनेक मिथकं तुम्हाला जर जाणून घ्यायची असतील तर नक्की वाचा मिथकांचे जग. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.